धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर एकनाथ शिंदेंसह त्या नाराज आमदारांना महाराष्ट्रातून बाहेर काढण्यासाठी कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती आणि हाच प्लॅन कशा प्रकारे आखण्यात आला यावर ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। तर अस्वस्थ एकनाथ शिंदेंसोबत भाजपची आधीपासून छुपी चर्चा होती। देवेंद्र फडणवीस वगळता इतर कुणालाही माहिती नव्हती। अमित शहा यांनी योजनेला अंतिम स्वरूप दिलं। विधान परिषद निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंकडून शिवसेना आमदारांच्या मतदानाचं संचालन झालं, मात्र एकनाथ शिंदे तिथं उपस्थित नव्हते। मतदानानंतर मुख्यमंत्री ठाकरे विधिमंडळातून निघाले। त्याच वेळेस नाराज शिवसेना आमदारांचा पहिला गट सुरतकडे रवाना झाला। ही वेळ होती संध्याकाळची। विधान परिषद निवडणुकीसाठी शिवसेना आमदार बॅगेसह दाखल झाले आणि त्या बॅगा परत सुरतला जाण्यासाठी वेगळ्या गाडीत ठेवण्यात आल्या। विधान परिषदेचे निकाल जाहीर होईपर्यंत शिंदे विधिमंडळातच होते। निकालानंतर एकनाथ शिंदे ठाण्याकडे निघाले। भोजनानंतर एकनाथ शिंदे 11 आमदारांसह सुरतच्या दिशेने निघाले आणि महाराष्ट्राची सीमा ओलांडेपर्यंत पोलीस संरक्षण हे त्यांच्या सोबत होतं। सोमवारी मध्यरात्री वर्षावर मतफुटीबाबत शिवसेनेची बैठक पार पडली। या बैठकीला शिंदे आणि इतर आमदार गैरहजर होते। संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यावर एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आले। शोधाशोध सुरू झाली। दगाफटका झाल्याचा शिवसेनेला संशय आला। पहाटे 2 नंतर शिंदे सहकाऱ्यांसह महाराष्ट्राबाहेर गेल्याचं स्पष्ट झालं। देवेंद्र फडणवीस विजयोत्सव साजरा करत सागर बंगल्यावर पोहोचले, तर मध्यरात्रीनंतर फडणवीस नाशिकसाठी रवाना झाल्याचंही सांगण्यात आलं। प्रत्यक्षात फडणवीस नाशिकऐवजी विमानतळाकडे जाऊन थेट दिल्लीत दाखल झाले। भाजपमधील सहकाऱ्यांनाही या योजनेची कल्पना नव्हती। तर जे आमदार एकनाथ शिंदे यांच्या सोबत आहेत, ग्राफिक्सच्या माध्यमातून त्यांची नावं आपण पाहणार आहोत। सेनेचे आमदार प्रताप सरनाईक, श्रीनिवास वनगा, अनिल बाबर, नितीन देशमुख, लता सोनावणे, यामिनी जाधव, महेंद्र थोरवे, भारत गोगावले, महेंद्र दळवी, महेश शिंदे, शहाजी पाटील, शंभूराज देसाई, बालाजी कल्याणकर, ज्ञानराज चौगुले, रमेश बोरनारे, तानाजी सावंत, संदीपमान भुमरे, अब्दुल सत्तार, प्रकाश सुर्वे, किशोर पाटील, सुहार कांदे, संजय शिरसाट, प्रदीप जयस्वाल, संजय कुमार, रायमुलकर, संजय गायकवाड, विश्वनाथ भोईर, शांताराम मोरे, स्वतः एकनाथ शिंदे, चिमणराव पाटील, प्रकाश आबिटकर, नरेंद्र बोंडेकर आणि बालाजी किणीकर ही आहे आजची शिंदे सेना।